तर मित्रांनो, तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळतंय की धनु, सूर्या, तुळजा घरी येतात. ते समोरचं दृश्य बघतात आणि एकदम हादरून जातात. पुष्पाने तुळशी वृंदावन छान सजवलेलं असतं, रांगोळी काढलेली असते आणि फुलांनी डेकोरेशन केलेलं असतं. दिवा अगरबत्ती केलेली असते. सूर्या म्हणतो, तुळजा बघितलं ना, तुला काय वाटत होतं पुष्पा काकी काही करणार नाही? बघितलं ना पुष्पा काकीने किती छान केलंय सगळं, आणि आपण नसताना किती भारी सजवलं तुळशीला. अगं, तुळशीची पूजा करण्याचा विचार होता तिच्या डोक्यामध्ये, बघितलंस ना? तुळजा म्हणते, हो ना, खूप प्रसन्न वाटते. सूर्या पुष्पाला आवाज देतो. पुष्पा मागच्या बाजूला बसून स्वयंपाक करत असते. सगळेजण तिथे जातात. सूर्या म्हणतो, काकी कसली भारी रांगोळी काढलीस ग तू, खरंच खूप छान वाटलं, किती छान सजवलीस तू तुळस. पुष्पा म्हणते, अरे तुझ्या काकीमध्ये खूप कला आहेत. घरातली भांडे बघ कशी चमकायला लागलेत, आणि अंगण किती स्वच्छ केलंय मी. सगळ्या भाज्या पण निवडल्या, आणि हे बघ जेवण बनवायची तयारी पण चालू केली मी. तुम्ही सांगा, तुमचा दिवस कसा होता? सत्कारने लागला ना? ते की नाही धनुचं लग्न? धनु मान खाली घालून बसते आणि ती रडत असते. पुष्पा विचारते, काय झाले? सूर्या धनुला शांत राहायला सांगतो. तर तुळजाच तिकडे काय काय झालं हे सगळं सांगते. पुष्पा धनुला खूप छान समजवते. पुष्पा म्हणते, धनु, असं रडायला बिडायचं नाही. अगं, हे पाणी तू जपून ठेव. लग्नाच्या वेळेस तू सासरी जाशील ना, तेव्हा हे कामी येईल. आणि काय कमी आहे ग तुझ्यामध्ये? छान लग्न होणार आहे तुझं, असं रडायला बिडायचं नाही. आणि छान राजबिंडा जावई आम्ही आमच्यासाठी शोधून आणू. बघ तू जा, दमली असेल जरा आराम कर. जेवण झालं की मी तुम्हाला आवाज देते. जा आराम करा. तुळजा, सूर्या, तुम्ही पण आराम करा. ते सगळे निघून जातात आणि पुष्पा इथे मनात विचार करते. पुष्पा म्हणते, सूर्या, मला तुझ्या डोळ्यात दुःख दिसतंय रे. तुझं पण बरोबर आहे रे. 4 बहिणी आहेत, त्यांची लग्न व्हायला पाहिजे, त्यांचा सुखाचा संसार व्हायला पाहिजे, आणि तुला त्यांची काळजी आहे. पण अरे, तुझ्या जागी दुसरा कोणी असला असता तर मोडून पडला असता. तू तरी एकटा कुठे कुठे पुरे पडणार. पण काळजी करू नको, मी आहे ना. मी इथे आले ना, ते काम झालं की इथे पैशाच्या राशी पडतील. जे पैशाची सगळी अडचण मिटेल. धनुला चांगली मुलं सांगून येतील. फक्त आता ती चावी सापडली पाहिजे. तर संध्याकाळी तुळजा तुळशीसमोर दिवाबत्ती करते आणि तुळशीच्या पाया पडते. तुळजा तुळशीला प्रदक्षिणा घालत असताना तिला जाणवतं की एक फरशी निघालेली आहे. तुळजा व्यवस्थित बघते तेव्हा तिला कळतं की हे सगळं खोदकाम करून ठेवलं होतं. तुळजा कुऱ्हाड फावडी बघते, त्यालाही माती लागलेली असते आणि तिकडे कपडा पडलेला असतो, त्याला हात पुसलेले असतात. तुळजा तो कपडा घेते आणि पुष्पाकडे येते. तुळजा मनात विचार करते आणि म्हणते, मला वाटत होतं ना, ते खरंच ठरलं. काकी, तुम्ही खूप स्मार्ट आहात ना. आता बघा मी तुम्हाला कसं एक्सपोज करते ते. पूजेच्या नावाखाली तुम्ही शोधाशोध करत होतात का? आता मला समजते तुम्ही सूर्याला सगळं का विचारत होतात. पण मी काही कमी नाही आहे. तुम्हाला जे हवंय ना, ते सापडण्याआधी आता तुम्ही काय शोधता हे मी शोधून काढेल. तुळजा पुष्पाकडे जाते. तर इकडे डॅडी विचार करत असतात. डॅडी म्हणतात, कुठं लपून बसला असेल हा लिंगोबा, कुठं ठेवला असेल? 2 दिवस झाले पुष्पाला काही सापडले नाहीये. असं चालत राहिलं तर कसं होईल? छत्री म्हणतो, डॅडी, अहो ती खोटं बोलत असेल. तिला लिंगोबा सापडला सुद्धा असेल. ती आपल्याला काही खरंच सांगणार नाही. डॅडी म्हणतात, उगीच काही पण बडबडू नकोस तू. तुझ्याकडे पुरावा आहे का? छत्री म्हणतो, मग डॅडी, आज रात्री मी जातो तिथे आणि तिकडे काय काय घडतं ना तुम्हाला सगळं सांगतो, चालेल? डॅडी म्हणतात, हो जा तू. छत्री, एक लक्षात ठेवायचं, तिकडे जसं घडतं तसं ते तसं सांगायचं. अजिबात दुसरं काही सांगायचं नाहीस तू. आणि गडबड झाली तर? छत्री म्हणतो, गडबड झाली तर दोन्ही गाल सुजवा माझे, चालेल? डॅडी ठीक आहे म्हणतात आणि छत्री सूर्याच्या घराच्या बाहेर जातो. तर थोड्या वेळाने राजूला एक अल्बम सापडलेला असतो. जुना लहानपणीचा अल्बम असतो आणि पुष्पा त्यांना सगळ्या गमती जमती तेव्हाच्या सांगत असते. तो मागच्या सगळ्या आठवणी सांगत असते. तुळजा पुष्पा मागे येऊन उभी असते. पुष्पा सूर्याच्या आईबद्दल सांगते. सूर्याची आई किती चांगली होती, गावामधले सगळे तिचं नाव कसे घ्यायचे हे सगळं सांगत असते आणि त्यांचं कौतुक करत असते. राजू विचारते, काकी, आमची आई कुठे असेल? तर इकडे सूर्याची आई जेलमध्ये असते. ती जेलमध्ये काम करत असते. तिकडे एक हवालदार आहे, त्याने म्हणते, पुष्पाताई, अहो तुम्ही जेलमध्ये खूप फेमस आहात, सगळे तुमचं नाव घेत होते. तुम्ही असंच वागत राहिलात ना तर तुमची शिक्षा लवकर कमी करते आणि लवकर सोडतील. जायचं ना घरी मग तुम्हाला? सूर्याची काही बोलत नाही, आपलं काम करत असते. तर इकडे पुष्पा मुलींना फोटो मागचे कहाण्या सांगत असते. तुळजा म्हणते, काकी, आज सगळं तुम्ही जुनं उकरून बाहेर काढायचं ठरवलंय? नाही, अल्बम बद्दल बोलते मी. पुष्पा घाबरते. तुळजा म्हणते, पण काकी मला एक गोष्ट कळत नाहीये. एकीकडे तुम्ही जुनं उकरून काय काढताय आणि दुसरीकडे तुम्ही सजवताय काय? हे काय चालू आहे तुमचं सगळं? पुष्पा म्हणते, मी कुठे काय सजवलं? काही नाही सजवलं मी. मला रांगोळी काढायला आवडते म्हणून थोडीशी रांगोळी काढली होती. पुष्पा किचनमध्ये जाते आणि स्वयंपाक करायला लागते आणि ती किचनमध्ये मनामध्ये विचार करत असते. पुष्पा म्हणते, ही तुळजा काही पण बडबड करते. हिला माझा संशय तर आला नसेल ना? का असं असेल, ती मला फक्त असं सहज बोलत असेल आणि मी अति विचार करते. काय करू मी आता? मला काही कळत नाहीये. तेवढं तिथे तुळजा येते.
तुळजा पुष्पा काकीचा हात बघते आणि नखामध्ये माती बघते. तुळजा म्हणते, काकी तुमच्या हाताला रांगोळीचा कलर आहे, पण नखामध्ये माती आहे. या रांगोळीच्या रंगाखाली माती लपवण्याचा प्रयत्न करताय का? पुष्पा विचारते, काय बोलतेस तू? मला काही कळत नाहीये. तुळजा म्हणते, हो का, काही कळत नाहीये का? तुळजा तो कपडा दाखवते आणि पुष्पाला म्हणते, काकी आता खरं काय झालंय ना हे आता तरी सांगा. तुम्ही काय शोधताय? तुम्ही काय लावले या घरामध्ये तुम्ही? आणि हे बघा, तुम्हाला आता खरंच सांगावंच लागेल. माझ्याकडे पुरावा आहे, काही लपवायचं नाही माझ्यापासून. पुष्पा विचारते, तुला खरं काहीच माहिती नाहीये का? तुळजा म्हणते, माहिती असलं असतं तर सांगितलं असतं. पुष्पा म्हणते, अगं तू तर त्या जालिंदरची मुलगी आहेस आणि तरी तुला माहिती नाहीये मी काय शोधते ते. आणि मी तुझ्यावरती कसा काय विश्वास ठेवायचा? मला तरी वाटतं तुझ्या बापाने मुद्दाम लग्न लावून दिले इथे, म्हणजे तू इकडे येऊन सगळी शोधाशोध करावी म्हणून. आणि तुला काही सापडलं नाही म्हणून मला इथे पाठवले. तुळजा म्हणते, काकी काही पण बडबडू नका तुम्ही. मान्य आहे त्यांचं रक्त माझ्या अंगात आहे, पण अहो मी त्यांच्यासारखी नाहीये. आणि तसंही सूर्या माझं आमच्या दोघांचंही लग्न त्यांना मान्य नव्हतं आणि तो राग त्यांच्या मनात आहे आणि म्हणूनच सूर्यावरती डूक धरून आहेत. तुळजाने सूर्याच्या घराचे पेपर्स पाहिले होते आणि डॅडीने तिच्यासमोर कन्फेस केलं होतं की ही सगळी प्रॉपर्टी सूर्याची आहे आणि अजून थोडी प्रॉपर्टी आहे ती पण हिसकावून घेणार आणि नंतर त्याला हकलून लावणार. ती पुष्पाला सांगते. तुळजा म्हणते, काकी मला जमिनीचे पेपर्स मिळाले होते, पण ते ऐन वेळेला गायब झाले. मला एक पेनड्राईव्ह सुद्धा मिळाला होता, त्याच्यामध्ये पुरावे होते. तो पेनड्राईव्ह पण कुठे गायब झाला मला तेही माहिती नाहीये. जोपर्यंत मी सूर्याला त्याचा हक्क मिळवून देत नाही तोपर्यंत मी गप्प बसणार नाही. पुष्पाला खूप आनंद होतो. पुष्पा तुळजाच्या चेहऱ्यावरून हात फिरवते आणि म्हणते, खरंच बाई माझे, किती गुणाची आहेस ग तू. तू सत्याची बाजू घेतलीये आणि देव सत्याच्या मागे असतो. आता माझा तुझ्यावरती विश्वास आहे, तसंच आता तू पण माझ्यावरती विश्वास ठेव. मला जरी जालिंदरने इथे ते शोधायला पाठवलं ना तरी मी त्याच्या हाती काही लागू देणार नाहीये. मी सगळं सूर्याला मिळवून देणार, पण फक्त हे कोणाला काही कळू देऊ नकोस. काय शोधते ते तुला सांगणार नाही. तुळजा म्हणते, पण मी कसा तुमच्यावरती विश्वास ठेवू? तुम्ही हे काय करताय ते आम्हाला कळलंच पाहिजे. अहो तुम्ही जर आमच्या सोबत असाल ना तर आम्ही तुम्हाला मदत करू. काकी पण तुम्ही काय करताय ना हे जर सूर्याला कळलं तर तो कधीच माफ करणार नाही. मी बाहेर थांबते, 5-10 मिनिटं तुम्ही ठरवा आता काय करायचे तुम्हाला. तुळजा बाहेर निघून जाते. तर इकडे बाहेर भजनी मंडळी आलेली असतात आणि भजन चालू असतं. तुळजा तिथे येते. भजन संपल्यावरती तुळजा सूर्याला बाजूला बोलवते. तुळजा विचारते, सूर्या हे काय चालू आहे? सूर्या म्हणतो, बाजी काकांची शोकसभा चालू आहे. शोकसभा झाल्यावरती भजन करायचं ना त्याची तयारी करतोय आम्ही. पुन्हा एकदा भजन चालू करतात. तुळजाला ते सहन होत नाही. तुळजा मोठ्याने ओरडते, म्हणते, थांबा. सगळे थांबतात आणि तुळजाकडे बघायला लागतात. सूर्या विचारतो, तुळजा काय झाले? तू अशी का वागतेस? तुळजा म्हणते, सूर्या घरात काय चालू आहे ना ह्याची तुला कल्पना नाहीये आणि काकी आपल्याला महत्वाचं सांगणार आहे. प्लीज तुम्ही लक्ष देऊन ऐका जरा. सगळे पुष्पाकडे बघत असतात आणि एक माणूस पुष्पाचा व्हिडिओ शूट करत असतो. तो छत्रीत असतो. छत्री वेश बदलून तिथे आलेला असतो. पुष्पा गप्प असते. तुळजा विचारते, काकी अहो बोला ना, सांगा ना तुम्हाला जे काही सांगायचंय ते. तुम्ही का गप्प बसलात? अहो मगाशी तुम्ही किचनमध्ये मला जे सांगितलेत ना ते सगळ्यांसमोर सांगा. सूर्या म्हणतो, तुळजा अगं काकीवरती का आवाज चढवतेस तू? तुळजा म्हणते, तू ह्यांना विचार ना, या का गप्प बसलायत? काकी बोला ना, मगाशी बोलत होतात ना तुम्ही, आता का गप्प बसलायत? काजू पुड्या म्हणतात, आम्ही मंदिरात जातो तिथे प्रॅक्टिस करतो. काजू पुड्या सगळ्यांना घेऊन तिथून निघतात. त्यामुळे छत्रीलाही तिथून जावं लागतं. छत्री तिकडून निघून गेल्यावरती पुष्पा थोडीशी रिलॅक्स होते. तुळजा पुष्पाला म्हणते, काकी सूर्यासमोर सगळं सत्य आलंच पाहिजे. तुम्हाला आता बोलावंच लागेल, बोला. सूर्या विचारतो, कसलं सत्य? काय बोलतेस तू तुळजा? तुळजा म्हणते, सूर्या काकीने त्या दिवशी आपल्याला दाखवलं होतं ना, त्या खूप एकट्या आहेत आणि त्यांना आधीपासूनच तुमच्यासोबत येऊन राहायचं होतं, पण काकांमुळे येता येत नव्हतं. ते सगळंच्या सगळं खोटं आहे. त्या काही सहज म्हणून इथे आले नाहीये. त्यांच्या इथे येण्यामागे काहीतरी हेतू आहे. आता त्यांचा हेतू काय आहे आणि त्या इथे काय येऊन राहतायत हे सगळं काकी आपल्याला सांगणार आहेत. बोला काकी, सांगा. तुझ्यासारखं पुष्पाला विचारत असते आणि बोलायला भाग पाडत असते आणि छत्री हे सगळं लांबून रेकॉर्ड करत असतो. पुष्पा काही बोलत नाही म्हणून तुळजा तिच्या जवळ येते. तुळजा म्हणते, काकी आता काही झालं तरी तुम्हाला हे सगळं सांगावं लागेल, बोलावं लागेल. बोला, का आलात तुम्ही या घरामध्ये आणि या घरात आल्यापासून तुम्ही काही ना काही शोधतातच आहात. काय शोधताय तुम्ही? तुम्ही भांडी वरून का काढलीत? फडतळात काय शोधत होतात? तुळस का उकरून काढली तुम्ही? बोला, सांगा. घरातले सगळेजण तुमच्यावरती विश्वास ठेवतात आणि तुम्ही त्यांना अंधारात ठेवताय. बोला काकी, सांगा, प्रश्नांची उत्तरं द्या. पुष्पा काहीच बोलत नसते. ती घाबरत असते. तिने आधीच तुळजाला सांगितलेलं असतं की मी काहीच बोलणार नाही, पण तुळजा आता बाहेर जाब विचारते म्हटल्यावरती ती गप्प असते आणि विचार करत असते. आपलाचा हा भाग इथेच संपतो.